तर या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकलाय टीम वसारने आणि परत डिसिजन करायचा बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं टीम वसार टीम आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टॉस जिंकला तर म्हणजे टीम गावदेवी वसार या टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित जा. सुरेश देतकर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय नितीन. चार ओव्हरची मॅच असेल. लक्षात असू द्या दोन्ही टीम 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मलंगड विभागामधील वसंत संघ आणि दुसऱ्या बाजूला याच परिसरातील निवालीपाडा
दोन्ही टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 करण येतो. नितीन आणि सूरज दुधकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वसार टीमची स्ट्रायक नंबरती नितीन. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. गेम पहिला बॉल. मात्र पहिला बॉल स्वतः गोलंदाज चेंडूला फेल करण्यासाठी गेलेत. एक धाव. एकने अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धाव फलकावरती 1. स्ट्रायक नंबरती फलंदाज सूरज दुधकर. फटका खूप सुंदर आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हाताने अप्रतिम झेल टिपलाय सूरज दुधकर. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का लागत असताना दुसऱ्याच बॉल वरती वाघाचे शिकार मैदानाच्या बाहेर. ज्या फलंदाजाकडून पूर्णपणे संघाच्या अशा अपेक्षा होत्या मात्र तो फलंदाज पंधूच्या दिशेने मैदानाच्या बाहेर होत्या. जास्त वेळेला या ठिकाणी टिकला नाहीये मैदानाच्या आतमध्ये जसं पाहिजे होता खेळ. महत्वपूर्ण मॅच मध्ये तसं करता आला नाहीये सूरज दुधकरला आणि तो सूरज दुधकर मैदानाच्या बाहेर होत्या. पहिला धक्का टीमला सारला. अप्रतिम झेल टिपला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी लखन जाधव होते. क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर एका हातामध्ये झेल टिपला. अशी झेल फार कमी पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये भावेश गेले. फटका खूप सुंदर क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षक. कार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगचा नजराने या ठिकाणी नेवाली पाडा या टीमच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा सेव्ह केल्या तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. टोटल स्कोर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल वसार या टीमला. मोठा धक्का लागला सूरज दुधकरच्या स्वरूपामध्ये. मॅचच्या रेंज मध्ये होता आणि फेकून दिला मैदानाच्या बाहेर. मिड विकेट सी मारुषा पलीकडे. पहिला षटकार येतो बॅट्समन भावेच्या बॅटमधून. 6 टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 9 मध्ये आकड्यावरती. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका आणि एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे जात असताना बॅक टू बॅक मोठे फटके येत असताना भावेच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. करण ठाकूर वरती आक्रमण पाहायला मिळतंय. बॅटची कडा यष्टीरक्षक आहेत मात्र विकेट आली.
अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या बसार टीमची 13 धावा. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो विघ्नेश. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्क वरती लखन जाधव येत असताना बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव असलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. लखन जाधवच्या नेतृत्वामध्ये ही टीम आपल्याला पाहायला मिळते. निवालीपाडा फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नितीन मात्रे स्ट्रायकिंगवरती आघाडीला गेला. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. फटका खूप सुंदर आहे. फटका फसला. बॉल बऱ्याच वेळा येत आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र जेल सोडला गेला. करण ठाकूर होते आय थिंक. आणि अशा पद्धतीने इथून मात्र 2 धावा दोघांनी कंप्लीट केल्या जातात. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 आकड्यावरती जाऊन पोहोचले. सिंगल डबल ने देखील या ठिकाणी धावसंख्या पुढे नेण्याचं काम नितीन मात्रे आणि त्याच्याच बरोबरीने विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतो. बॅक लाईनचा हा बॉल दांडगा अनुभव आहे लखन जाधव यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा पूर्णपणे या ठिकाणी फायदा होत असताना डॉट बॉल येतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत लखन जाधवने 4 धावा खर्च केले. मोठे फटके मारावे लागेल. जास्तीत जास्त या ठिकाणी टार्गेट सेट करावा लागेल वसार टीमला या मॅच मध्ये. बॅटच्या रेंज मध्ये होता आणि अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच दूरवर जाऊन हा बॉल विसावतोय. षटकार आला नितीन मात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल 23 धावा. याच पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी करायची. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. विकेट पुन्हा एकदा अजून एक त्याच दिशेनं लागोपाठचा दुसरा आलाय नितीन मात्रेच्या बॅट मधून. याच पद्धतीने जर फटकेबाजी केली तर मोठं टार्गेट सेट होईल. जर मोठं टार्गेट सेट झालं तर या ठिकाणी गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच वसार टीम या मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या बाजूने वर्चस्व प्रस्थापित करेल. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. जो चांगला खेळ करेल हा सामना नक्कीच जिंकणार आहे यात मात्र शंका नसणार आहे. पण मात्र लखन जाधवला कमबॅक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत लखन जाधव यांच्या विरुद्ध. वाईड बॉल अवांतर स्वरूपाची धाव येत असताना धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. धावफलकावरती नितीन मात्र स्ट्रायकिंग वरती. अतिशय सुंदर या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या दिशेनं. तिथे मिळेल या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले 32. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 टीम प्रथम बॅटिंग करत असताना वसार टीम.
दर्शील होतो बॉलिंगसाठी षटक क्रमांक 3 मध्ये एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण बघितले 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुरेसर केल जाऊन पोहोचले 34. 34 या आकड्यावरती या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल दर्शीलला. अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा होता. जास्त बॉल बाहेर गेला पडल्यानंतर वाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी ऍड केली जाते धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. फुल टॉस बॉल आणि अशा पद्धतीने इथून मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट असेल नो बॉलवरती फ्री हिट देखील लागू होईल. नो +1 एकूण 2 धावा या बॉलवरती धावसंख्या धावफलकावरती 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट या ठिकाणी बॅट वेगाने फिरवली पडल्यानंतर बॉल खाली राहिला. जास्त उचली मिळाली नाहीये या बॉलवरती आणि येतो डॉट बॉल. याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करायची दर्शीलला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर आता मात्र उचली मिळते. लागोपाठचा दुसरा डॉट आला. चांगलं कमबॅक दर्शीलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 37 या आकड्यावरती चांगलं कमबॅक केलं. सुरेख कमबॅक दर्शीलच्या माध्यमातून 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायक नंबरती नितीन मात्रे. आता मात्र इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पुल करत असताना स्वतः गोलंदाज बॉलवरती गेलेत. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत आणि इथून मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. 41 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 सुरू. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल 3ऱ्या षटकामधून धावसंख्या धावफलकावरती 41. मात्र बॅटच्या रेंज मध्ये येत नाहीये. बॅट वेगाने फिरवली होती नितीन मात्रेनं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात या बॉलवरती आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 43. या षटकाचा विचार केला तर धावा 3ऱ्या षटकामध्ये खर्च केला दर्शीलने. 11 धावा. चांगले षटक राहिलं. बॉलिंग मार्क वरती 4थ्या षटकामध्ये जयेश आणि जयेशच्या विरोधामध्ये पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. पिच बॉल आणि पिच बॉल वरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. जयेशच्या विरुद्ध विघ्नेशच्या बॅटमधून आला हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा
सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातात आणि 2 धावा देखील या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या जातात. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. धावा धावफलकावरती. स्ट्रायकर वरती विघ्नेश आहे. चांगली बॅटिंग विघ्नेशच्या माध्यमातून होते, मात्र आता टॉट आला. शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती जयच्या विरोधात षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक करणारे षटक मात्र इथून क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आबाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषा पलीकडे चौका. लॉंगलेगच्या दिशेने हा आपण फटका बघितला, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, मात्र जास्त पडल्यानंतर उचलून मिळाली आणि बॉल क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर गेला. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. फटका फसला. नॉन स्लॅन्ड मध्ये बॉल पडेल. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी रनआउटची विकेट येते. शेवटचा बॉल शिल्लक असेल, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 57 अंतिम बॉल. आतापर्यंत 14 धावा खर्च केले 5 बॉल मध्ये जयेशने. शेवटचा बॉल कशा पद्धतीने रिलीज करेल. डॉट की षटकार चौकार डबल सिंगल, मात्र आलाय षटकार अंतिम बॉल वरती आणि बॉल गेला मैदानाच्या बाहेर. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 63 आणि 64 धावसंख्येचा टार्गेट सेट केलंय टीम निवालीपाडा या टीम समोर.
बॉलर नेम गिरीश. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय करण ठाकूर. निबालीपाडा टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये 64. कशा पद्धतीने या धावा चेस केले जातील का या धावांना रोख लावण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वसारी टीमच्या माध्यमातून कशा पद्धतीने या मॅच मध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच येणारा वेळ सांगून जाईल. स्ट्रायकरवरती करण ठाकूर गिरीश सज्ज होतो. राऊंड विकेट पडल्यानंतर जास्त बाहेरून जाणारा बॉल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धावा. राऊंड विकेट गिरीश. डॉट बॉल येतो. चांगलं कमबॅक. पहिला बॉल जरूर वाईट फेकला त्यानंतर डॉट आला. स्ट्रायकिंग वरती जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशला चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. हा बॉल पाहावा लागेल. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. व्हाईट +1 एकूण 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. धावसंख्या 4 जिथे बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये 64 आणि आता इथून 4 धावा धावफलकावरती ऍड झालेत म्हणजेच अजून 60 धावसंख्येची गरज आहे. एवा स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा व्हाईट +1 2 धावा मिळतील आणि अशा पद्धतीने 2 धावसंख्या पुढे सरक्या 6 धावा धावफलकावरती. इथून मात्र पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो येतो डॉट. सुरेश दुधकर यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील तोपर्यंत मिळेल सिंगल डबलने या ठिकाणी मॅच जिंकता येणार नाहीये निबालीपाडा या टीमला. सुरुवातीपासूनच या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी करावी लागेल. मात्र तसं काही होत नाहीये या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाजी करतायत. करण ठाकूर स्ट्रायकिंग वरती. अजून एक इथून मात्र यष्टीरक्षक बीड होतात. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. पहिल्या षटकामध्ये अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 8. स्ट्रायकिंग वरती जयेश. चांगले होतं मात्र बॅटिंग करायची जयेशला. त्याच्या सोबतीला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग वरती करण. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतो धाव येणार नाहीये. डॉट बॉलाला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. धावसंख्या स्थगित 8 वरती. अतिशय सुंदर फटका आणि बॉल गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा.
14 धावा धावफलकावरती शेवटच्या अंतिम बॉलवरती जयच्या बाटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर मध्ये सूरज दुधकर. पहिला बॉल डाट आलाय. पंचांकडे हलकीशी अपील करण्यात आली आहे. सूरज दुधकरच्या माध्यमातून अपील फेटाळून लावले. येतो हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगवरती करण आहे. स्लोवर बॉल आणि क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे जात असताना स्क्वेअर लेगला हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 18. आता मात्र या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतो करण. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढले. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझन मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. चारने टीमची टोटल पुढे सरकली आहे 22. 22 या आकड्यावरती धावा येत आहेत निवालीपाडा टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जरूर या ठिकाणी आपण बघितलं तर 14 धावा होत्या आणि या षटकामध्ये आता 3 बॉलवरती 8 धावा आल्यात. पडल्यानंतर जास्त बाहेरून जातो बॉल. वाईट बॉल. राईट डिसिजन. पंचांचं अचूक लक्ष बारीक नजरेने या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची भूमिका बजावत असताना हाफ ट्रॅकर बॉल. क्षेत्ररक्षक येतील वेगाने बॉलवरती एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकेल 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. अजून एकीतून मात्र पाहावं लागेल. वाईट बॉल. वाईटची धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. मॅचची कडा होती. यष्टीरक्षक बीड झालेत. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅन मध्ये. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू रिलीज केला सूरज दुधकरने. अशा पद्धतीने षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. डॉट आला. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो बालू आला. पुन्हा बहुतेक मात्र फिंगर रोल केले गेले. मिळेल या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. मोठे फटके या ठिकाणी आले पाहिजेत या मॅच मध्ये. तेव्हाच मॅच मध्ये या ठिकाणी रस निर्माण होईल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी टीम वसाल टीमच्या माध्यमातून होत असताना
बालूने या ठिकाणी 3 बॉल रिलीज केले. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली. अजून एक त्याच पद्धतीने या ठिकाणी बॉल रिलीज करतात आणि पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना वसार संघ आपल्याला पाहायला मिळतो. जयेशला कोणते मोठे फटके या ठिकाणी मारून देत नाहीये. अशा पद्धतीने इथून मात्र जय सोडला. तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल शिल्लक असेल. स्ट्रायकरवरती जयेशला पाहिजे तशी कामगिरी आपल्या टीमसाठी करता आली नाहीये या मॅच मध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 28 धावा. बालूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिली. बॅटला बॉल लागा नाही, पळणार विकेट टाका ना. टेस्ट मॅच लागले आपण इथं एकच सारखी बॅट टाकता लेफ्ट आर्म. ओव्हर द विकेट. फटका खूप सुंदर आहे, मात्र क्षेत्ररक्षक येतील बॉलला फील्ड करतील उचलून. तोपर्यंत फक्त सिंगल धाव येईल. सिंगल डबल या ठिकाणी काम चालणार नाहीये. अजून येथून मात्र भरपूर साऱ्या धावा करायच्या जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वॉकलाईनचा बॉल त्याला कोडून काढले क्षेत्ररक्षक आहेत सुरेश दुधकर. पुन्हा एकदा सिंगल. मॅच पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करते वसार टीमच्या बाजूने. आणि चांगला जेल टिपला. नितीन मात्र होते मिड विकेटला. फलंदाज बाद. चला वाकलाईन टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण ड्रॉ काढणार आहोत दोन्ही टीम मध्ये. वाकलाईन आणि या मॅच मधून वसार संघ ही मॅच जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीने वसार टीम मॅच जिंकली. वेल प्लेड. अभिनंदन सुरेश दुधकर अँड कंपनी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वसार आणि वाकलन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. बालू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तिसरं षटक फेकलं बालूने आणि 6 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली. तो बालू ठरला वसार टीमचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या बालू.
बालू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. लवकरात लवकर या आपण. बालूला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं. चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी एका चिठ्ठीवरती बाय असं लिहिलेलं आहे. लक्षात असू द्या दोन्ही टीमचे कॅप्टन. ज्या टीमला बाय असेल तो संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. वाकलन आणि वसार दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ड्रॉ केला जातो दोन्ही टीम मध्ये. आणि वाकलन टीमला बाय